नमस्ते गाईज, राधे कृष्ण. चला, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी मी आज तुम्हाला उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं, एनर्जी देणारं पारंपरिक पेय म्हणजे कैरीचं पन्ह करून दाखवणार आहे. तरी त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य 3 कैऱ्या मी उकळून घेतल्यात पाण्यामध्ये, थंड झालेत त्या. आता मीठ चवीनुसार, जिरेपूड घेतलेली भाजून जिरेची, वेलची पूड घेतली, साखर आपल्याला चवीनुसारच टाकायची आहे. तर चला, हे साहित्य झालं. तर सर्वात आपण काय करूयात, ह्या कैऱ्या ज्या आहेत ना, तर ह्याचे साल आपल्याला काढायचे तसे, आणि ह्याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे. गर फक्त लागणार आहे आपल्याला, गर घ्यायचा आहे. चला, हे आपण कैरीचा गर ह्याच्यात टाकून, साखर आपल्या चवीनुसारच. आता मी 4 ग्लास करत आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, सैंधव मीठ, नमकीन, थोडीशी जिरे पावडर भाजलेली, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आणि वेलची पूड थोडीशी, अर्धा टीस्पून, हे पण ऑप्शनल आहे. आता आपण पाणी टाकून घेऊयात. आपल्याला जेवढं ज्यूस पाहिजे घ्यायचा कैरीचं पन्ह्याचं, तेवढं पाणी घेऊयात आपण. आता ह्याला मिक्सरला ब्लेंड करून घेऊयात. चला, हे कैरीचं पण आपण 8 दिवसाचं करून जरी घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी टिकतं 8 दिवस. आणि हे आपलं आता तयार झालेलं आहे मिश्रण कैरीचं पण. तरी आपण मस्त असं ग्लासात घेऊयात. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल नवीन आहे, लाईक शेअर करा. हे आपण ह्याच्यामध्ये आईस क्यूब करून ठेवलेले होते, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊयात 2-2. मग थंड लागतं, पहिला छान चव वाढते त्यांनी, थंड मस्त लागतं गार उन्हाळ्याच्या दिवसात. यासवर पुदिन्याची पानं ठेवलेली आहेत. आपण आपल्याला जर उपवासाचं प्यायचं असलं कैरीचं पण, तर फक्त त्यात जिरे पावडर टाकायची नाही. हे पहा. चला, भेटू नंतरच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.